नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजले. आता म्हटलं लवकर उठून झाडू मारावं, म्हणून मी झाडू मारते सगळीकडे. सकाळी कसं झाडू मारलं की फ्रेश वाटतं आहे. सगळा कचरा वगैरे निघून जातो आहे. घरामध्ये एक झाडू मारावं सकाळी सकाळी चांगलं असतं, म्हणून मी चालू केले झाडू मारायला. बघा, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे फ्रेश होऊन मी आता चहा बनवला मिस्टरांसाठी. मिस्टरांना चहा देते मी आता. नंतर दुपारच्या जेवणाची तयारी. मुगाची डाळ बनवायची, आमटी तिखट म्हणून हे तांदूळ भिजत घातले. थोडंसं भिजत घातलं की भात चांगला होतो, म्हणून आता डाळीची तयारी. कुकर लावायला लागली मी. टमाटे कसं बारीक चिरून मला आवडत नाही, असं हाताने मला कुस्करलेला टमाटा आवडतो, म्हणून मी आता कुकर लावते मी. ह्याचा एका शिट्टीत डाळ शिजते. तसं तर पातेल्यातही शिजते, पण लवकर शिजावं. सेकंड शिफ्ट आहे मिस्टरांची. स्वयंपाक लवकर व्हायला पाहिजे, आणि आज माझा उपवास पण सुटायचा आहे ना, म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाक करावं, म्हणून मी कुकरलाच लावले. बघा, डाळ होईपर्यंत म्हटलं थोडंसं पीठ भिजवून घ्यावं चपातीचं. थोडासा शिरा करायचा आहे प्रसाद लावायला, प्रसादाला, म्हणून चालू केले. आता भाजी करायची, मिक्स भाजी. मिस्टर बोले मिक्स भाजी कर. हे काय सगळं चिरून ठेवले. वांगी, फ्लावर, गाजर, बटाटो. आता डाळ झाली, भात झाला. आता इकडं भाजी पण करून घेतली मी. हे पहा, मस्त झाली भाजी. आणि इकडे शिरा पण झाला माझा करून. काय मी याच्यामध्ये काय वेलची पावडर वगैरे काय टाकली नाही. प्रसादाचा शिरा आहे, साधाच केला. आता म्हटलं नैवेद्य दाखवावा, म्हणून हे काय देवाला नैवेद्य दाखवावा म्हणून नैवेद्य दाखवून झालं. आता मिस्टरांची ड्युटीवर जायची तयारी, म्हणून त्यांच्यासाठी ताट केलं. हे काय मिस्टरांना जेवायला ताट देते मी. आता त्यांना भूक लागली. प्रसाद देते मी. तो आता नैवेद्य चढवला होता ना, तो प्रसाद द्यायला लागले मिस्टरांना. थोडा ते खातील, थोडा मी खाते. हे काय आता हे माझ्यासाठी मी जेवून घेतलं. मलाही गोळ्या खायच्या होत्या. मी बाहेर मस्तपैकी वातावरण छान झालं आहे, मग म्हटलं बाहेर बसून जेवावं. हे पहा किती छान वातावरण झालं आहे, म्हणून म्हटलं बाहेर खाटवर बसून मी जेवायला लागली आहे. कसं पावसाळ्यात छानच वाटतंय, एकदम थंडगार. नंतर मग सगळं जेवणं वगैरे झाली. सगळं मग हे बघा, ओटा वगैरे धुतला, गॅस वगैरे धुवून घेतलं, भांडे वगैरे धुतले. नंतर मग हे पुदिना, मार्केटमधून मी पुदिना आणला होता. 10 रुपयाला 3 असे मला गड्डे मिळाले. ताजा आहे. आणि कोथिंबीर पण 10 रुपयाला 3 गड्डे असे मिळाले. पुदिन्याची चटणी करणार आहे मी आता. त्याच्यासाठी बघा, पुदिना घेतला आहे. आपल्या अंदाजेनुसार आपल्याला जेवढं लागतंय तेवढं अंदाजेनुसार मी पुदिना पानं घेतलेत. हे असं, हे बघा, परत साखर लागेल, अर्धा लिंबू लागेल, आणि हे सुकं खोबरं. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये हा पुदिना टाकू, कोथिंबीर घालू, नंतर मग मिरच्या, लसूण जिरं. ह्याच्यामध्ये तेल विसरले होते, थोडंसं तेल पण टाकू. हे पहा, म्हणजे पुदिनाची ती पानं आहेत ना, हे काळं पडत नाही लिंबूनं आणि तेलानं. अशी हिरवंगार असं दिसते, म्हणून थोडं तेल आणि लिंबू टाकलंय मी. चला, हे बघा, मस्त अशी पुदिन्याची चटणी तयार झाली. हे पहा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. हे पहा, असं चपातीला किंवा भाकरीला असं खाता येईल असं बनवायचं. तुम्ही पण करत जा, ठीक आहे. तर भाकरीची तयारी चालू आहे. पीठ चाळून घ्यायला लागली. आता भाकरी करावं म्हटलं. सकाळपासून सकाळी उपवास सोडला. आता म्हटलं संध्याकाळी एक टाईम चपाती करते, एक टाईम भाकरी करायला लागली मी आता. भाकरी ज्वारीच्या पिठाच्याच भाकरी आहेत. आमच्या घरी काय भाकरी खात नाहीत,
पण असंच मी 4 करते, खाल्ले तर खाल्ले. सकाळच्या 2-3 चपात्या आहेत म्हणून मी भाकरी करायला लागली. पावसाळ्यात कोण भाकरी खात नाहीत, चपातीच लागते ह्यांना. पाणी आता उकळून उसळलेलं पाणी आता भाकरीच्या पिठामध्ये घालते मी. म्हणजे उकळलेलं पाणी घातलं की भाकऱ्या चांगल्या येतात, एकसारख्या येतात. कडेनं म्हणजे कडेनं असं चिरत नाहीत, असं एकसारख्या भाकऱ्या येतात. गरम पीठ मग गरम पाणी घातलं की. हे पहा, भाकरी आणि पुदिन्याची चटणी इतकी छान लागते, लय भारी लागते पुदिन्याची चटणी आणि भाकरी. हे काय आता पीठ असं मळून घेते, असं गरम पाणी घालून चांगलं पीठ मळून घेतलं की चांगल्या भाकऱ्या होतात. चांगलं असं खसखस मळलं ना की भाकऱ्या अशा मस्त होतात. म्हणून चांगलं मळायला लागतं भाकरीला. भाकऱ्या करून घेते मी हे सगळ्या एवढ्या, एक 4-5 आहेत त्या. जेवढं चांगलं मळलं तेवढं पीठ एकदम मऊ होतं आहे आणि भाकऱ्या चांगल्या होतात आणि उडतात पण चांगल्या. म्हणून चांगलं मळून घ्यायचं भाकरीला. पाणी टाकून असं एकजीव करून घ्यायचं. जास्त मोठ्या करत नाही मी, तेवढ्याच थोड्या लहानच असतात भाकरी माझ्या, कारण माझा तवा काय एवढा मोठा नाही, छोटाच आहे. ज्वारीचं पीठ मी गेले होते परवा, तेव्हा आईनं मला दळून दिले, कारण इकडं दळण व्यवस्थित करत नाहीत. गव्हाच्या पिठामध्ये ज्वारीचं दळून देतात. त्याच्यामुळं हे पहा, एक भाकरी टाकली मी आता. भाकरी मस्त फुगली आता माझी, टम्म फुगली. परत ते आता मी याला भाकरीला अशी बघा, जसा हात लावल तसं कशी फुगते भाकरी. बघा, पाहू शकता तुम्ही, भाकरी अशी टम्म फुगली. अशी भाकरी मला लय आवडते, कारण याचं वरचं पापुत्र आहे ना, ते खूप भारी लागते. मिस्टरांना तर कडकच भाकरी आवडते, कडक कडक एकदम तव्यावर कडक कडक केलेली. हे पहा, अजून मी भाकऱ्या करून घ्यायला लागले. सगळ्या भाकऱ्या करून घेते मी. 5-6 भाकरी तर लागतीलच जेवणाला. माझ्याकडे उलतान नाही आहे, सुरीनंच मी भाकरी हे करते. उलतान आहे पण ते लाकडी आहे आणि एकदम जाड आहे, त्याला काय लागत नाही, काय नाही. म्हणून म्हटलं चाकूनच हे करावं, म्हणून त्यानंच केलं मी आता. रात्रीचे 9 वाजले. आता मी जेवण करून घेते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.